नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपली गीता जयंतीचा भाग 1 मध्ये तुम्ही पाहिलं तर कुठपर्यंत तुमच्या लक्षात आहे का? कुठपर्यंत आजी गेले? मला माहिती आहे तो अजून काय रडला होता ते सांग ना आजी की. अर्जुन रडल्यापर्यंतच तिने लक्षात ठेवलं होतं आणि अर्जुन का रडला हे सारखं मला ती विचारत होती. तर आता तुम्हाला पण प्रश्न पडलाय ना, का रडत होता अर्जुन? तर श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही सैन्यांच्या मधोमध हा रथ तू नेऊन उभा कर. आणि श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा केला. आणि पुढे पाहतो तर काय, कोण कोण समोर दिसलं त्यांना? भीष्म, पितामह भीष्म, जे त्यांच्या सगळ्या घरामध्ये मोठे होते. आणि त्यांनी त्याला खूप खेळवलेलं होतं. त्यांचे ते खूप लाडके होते. अर्जुन खूप लाडका होता भीष्म पितामहांचा. आणि मग अशांना मी मारायचं? आमच्या घरातले सगळ्यात मोठी व्यक्ती, सगळ्यात माझी लाडकी व्यक्ती, आणि युद्ध केलं तर त्यांना मला मारावं लागेल? नको बाबा, मला नाही हे पैके पटत आहे असं. आणि ते बघ कृष्णा तिकडे बघ, द्रोणाचार्य गुरु. अरे त्या गुरूंनीच मला शिकवलंय की धनुष्यबाण कसं चालवायचं, सगळी शस्त्रविद्या त्यांनी शिकवली. गुरु आहेत ते माझे. त्यांनी सगळं धर्म अधर्म हे सगळं काही त्यांनी शिकवलेलं आहे मला. असं कोण म्हटलं? अर्जुन. आणि मग असं ते म्हटल्यानंतर नको, त्याच्यामुळे मला युद्ध करायचं नाही असं अर्जुनने श्रीकृष्णाला सांगितलं. आणि अरे हे कौरव सुद्धा ते भांडले म्हणून काय झालं? जाऊ दे ना, माझे भाऊच आहेत ते पण. मग त्यांच्याशी भांडून आणि त्यांना मारून मी राजा बनायचं हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. असं बरोबर नाही. आपल्या भावांनाच मारून आपण राज्य करायचं हे काही मला पटत नाही. आणि अरे हे बघ ना, किती मोठं सैन्य आहे तिथे. खूप सैनिक होते ना, खूप जण. तर ते हजारो लाखो सैनिक होते. तर त्यांना सगळ्यांना मारून त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये सांगा बरं? असं अर्जुन म्हणाला. कारण त्यांच्या घरामध्ये त्यांचे आई वडील आहेत, त्यांचे आजी आजोबा आहेत, त्यांची बायको आहे, त्यांचे लहान लहान मुलं आहेत घरामध्ये छोटे छोटे. आणि जर ह्या सैन्याला त्यांना जर मारून टाकलं इथे युद्धामध्ये तर त्यांच्याकडे कोण लक्ष ठेवेल? छोटे छोटे बाळ पण त्यांच्या घरामध्ये आहेत. मग त्यांना कोण बघेल? असं त्यांना म्हटलं. त्यांना आजी आजोबा सगळे होते. तर मग असं म्हणून तो म्हणला, नाही बरं का, मला काही हे युद्ध करायचं नाही. हे एवढे हत्ती घोडे हे मुके प्राणी ह्यांना सुद्धा मारायचं नाही. हे सगळ्यांना मारून मला राजा व्हायचं नाही. त्याच्यामुळे कृष्णा नाही असं घाबरून तो पळाला आणि म्हणला, हे बघ माझ्या सगळ्या अंगाला कंप सुटलाय, कापरं सुटलं, माझे हातपाय कापतायत थर 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 थर. हे बघ माझ्या सगळ्या अंगाला घाम फुटलाय असं ते म्हणला. हे बघ माझ्या तोंडाला कोरड पडलीये. हे असं केव्हा होतं? हे जेव्हा भीती वाटते खूप आपल्याला तेव्हा. तर अर्जुन खूप भिला होता. कशासाठी भिला होता? तो काही लढण्यासाठी भिला नव्हता, पण त्याने त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं होतं सगळं आपल्या सगळ्या लोकांसाठी. एवढ्या सगळ्यांना लोकांना मारायचं म्हणून तो नको म्हणत होता. आणि हे बघ कृष्णा, माझ्या हातातून गांडीव गळून पडते. गांडीव म्हणजे काय? त्यांचं धनुष्यबाणाचं नाव होतं त्या धनुष्याचं. हे बघ हे गळून पडतंय रे, नको 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 असं म्हणून त्यांनी काय केलं की त्या रथातून उडी मारली आणि तो पळून चालला की मला नको, मी युद्ध करणार नाही म्हणजे नाही, मी चालू. मग कृष्णाने काय केलं, त्याला पार्था इकडे ये, माझी आज्ञा आहे, तू आधी रथावर ये असं त्यांनी सांगितलं. आणि मग अर्जुन रथावर आला आणि मग त्यांनी सांगितलं की हे बघ, असं समजून सांगितलं छान त्याला, पार्थ असं करायचं नाही. इथून युद्धातून पळून गेलं तर तुला लोक काय म्हणतील? भित्र आहे, पळकुट आहे, डरपोक आहे, पळून गेला युद्धातून, घाबरला हा असं म्हणतील. पण जर तू जिंकलास तर तुला कोण रडला तर नाही. मग त्यांनी सांगितलं ना रडायचं नाही म्हणून, असं सांगितलं त्यांनी. आणि मग म्हणून मग म्हणे की आता काय करायला? मग जर तू लढलास तर तू पराक्रमी राजा आहेस असं सगळेजण म्हणतील. तर अरे तू मारायची आणि मरण्याची दोन्हीची चिंता करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तर हे जे सगळे प्रश्न आहेत, तर हे सगळे प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलेले आणि त्याचे सगळे उत्तर दिलेले कृष्णाने. म्हणजेच काय?
भगवद्गीता. आणि तिथे त्या भगवद्गीतेचा जन्म झाला, तो म्हणजे मोक्षदा एकादशीला. कळालं आता की गीता जयंती कशी आणि कुठे कशी साजरी केली आपण आता. तर त्याच्यामुळे कृष्णाने त्याला थोपवलं आणि पूर्ण 18 अध्यायभर त्याला सगळं शिकवण देत राहिले, सांगत राहिले की हे केल्याने ते होईल, ते असं करावं, तसं करावं, हे करू नये, ते करू नये, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. पण त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे, कारण आपण पण तेच करतो. आपल्याला सुद्धा ती शिकवण आहे. कोणाची? श्रीकृष्णाची. अर्जुनाला सांगितलेलं तर ते आपल्याला सुद्धा सांगितलंय असंच आपण समजायचं. तर अशा प्रकारे मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावर भगवद्गीतेचा जन्म झाला. तर भगवद्गीतेचा जन्म ह्याच्यावरच आपला हा 2 भाग होते. पण मित्रांनो, आता आपली संस्कृती, आपला भारत देश, आपली हिंदू संस्कृती आणि त्याच्यामध्ये आपण भगवद्गीता ही प्रत्येकाला 12वा आणि 15वा अध्याय तुम्हा सगळ्या मुलांना पाठच असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जे कोणी आजी आजोबा आई बाबा किंवा घरातले कोणी वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्याकडून 12वा अध्याय आणि 15वा अध्याय तुम्ही पाठ करून घ्या. आणि आता तुम्हाला ना मी काही प्रश्न विचारणार आहे. आधी प्रश्न घाबरली का काय? प्रश्न नको, घाबरू नको. मी तुला प्रश्न पण सांगणार आहे आणि त्याचे उत्तर पण देणार आहे, पण ते तुम्ही पाठ करायचे. कारण काय की आपल्या याच्यामध्ये तुम्हाला हे सगळी माहिती पाहिजे. तर विचारू प्रश्न आता तुम्हाला. भगवद्गीतेमध्ये त्याचा जन्म केव्हा झाला? 5000 वर्षापूर्वी. केव्हा झाला? 5000 वर्षापूर्वी. मित्रांनो, 5000 वर्षापूर्वी झाला. नंतर कुठे झाला बरं? कुरुक्षेत्रावर झाला, आहे की नाही? आणि केव्हा झाला? मोक्षदा एकादशीला झाला. आणि त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत? त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत. ते कोणी कोणाला सांगितली? सांगा, कोणी कोणाला सांगितली भगवद्गीता? अर्जुनाला. कोणी सांगितली? कृष्णाने सांगितली, बरोबर. आणि ती लिहिली कोणी बरं, माहितीये का तुम्हाला? ती नाही का व्यासांनी लिहिली. म्हणजे व्यासांनी सांगितली आणि गणेशाने लिहिली. गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पांना माहितीये का दोन्ही हाताने लिहिता येत होतं. दोन्ही हाताने एका वेळेला ते लिहायचे. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचे? सव्यसाची. म्हणजे दोन्ही हाताने जे लिहितात पटापट पटापट पटापट, तर त्यांना सव्यसाची म्हणतात. तर तसा गणपती बाप्पांनी व्यासांनी पटापट पटापट सांगितलं आणि गणपती बाप्पांनी पटापट पटापट लिहिलं. त्याच्यामध्ये किती पात्र आहेत बरं? कोण कोण होतं तेव्हा? तर तेव्हा होते श्रीकृष्ण, अर्जुन, अजून संजय आणि युधिष्ठिर. एवढे जण त्या याच्यामध्ये पात्र होते. तर हे सगळ्यांनी हे प्रश्न पाठ करून टाकायचे आणि पाठ झाल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं बरं का की तुम्ही काय काय पाठ केलं ते. तर अशा प्रकारे तुम्हाला भगवद्गीतेचा जन्म कसा आणि कुठे झाला पुन्हा ही जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं तुमच्या लक्षात येतील आणि ती तुम्ही पाठ करायची. आणि आपल्या मित्रांना पण पाठवा, म्हणजे सगळे मिळून पाठ करा. म्हणजे अशाच तुम्हाला काही आपल्या संस्कृतीबद्दल माहिती व्हावी, आपली भगवद्गीता सगळ्यांच्या मुखोद्गत व्हावी. 12वा अध्याय 15वा अध्याय हे सांगण्यासाठीच हा दुसरा भाग आपण केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण भगवद्गीतेचा दुसरा भाग इथेच संपवतो आहे. पुन्हा पुढच्या भागामध्ये पुढचं काहीतरी घेऊन येऊ. नमस्कार, बाय बाय.